नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक कोणत्या गडावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? तर ऑप्शन क्रमांक एक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड गडावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला? तर ऑप्शन क्रमांक दोन, सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक दोन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड ही होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक दोन, हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळातील सेनापती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? तर ऑप्शन क्रमांक तीन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात अष्टप्रधान मंडळ मार्फत राज्यकारभार चालत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सहावा, डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. डॅश हे न्यायाधीश होते, त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक दोन, निराजीरावजी हे न्यायाधीश होते व त्यांचे काम न्यायदान करण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, खालीलपैकी कोण सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? खालीलपैकी कोणते सुमत होते, त्यांचे काम परराज्याशी संबंध ठेवण्याचे होते? तर ऑप्शन क्रमांक एक, रामचंद्र त्र्यंबक डबीर यांचे काम परराज्यांशी संबंध ठेवण्याचे होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. डॅशचे सचिव होते, सचिवाचे काम अज्ञात पत्रे तयार करण्याचे होते. तर ऑप्शन क्रमांक एक, अण्णाजी दत्तो हे सचिव होते आणि अज्ञात पत्रे तयार करण्याचे काम करत असे. प्रश्न क्रमांक नववा, रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? रजनीश शेठ हे महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहेत? तर ऑप्शन क्रमांक दोन, 46वे पोलीस महासंचालक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? खालीलपैकी कोणत्या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन, पारा या पदार्थाची सर्वात जास्त घनता आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक दोन, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 या वर्षी घडली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनविण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक चार, भारतीय नागरिकत्व कायदा हा 1955 या वर्षी बनवण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक तीन, कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह हे Cu. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतात व्यापारी ब्रिटिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? भारतात व्यापारी स्वीडिश ईस्ट इंडिया केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक एक, इसवी सन 1771 या वर्षी स्वीडिश ईस्ट इंडिया स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? जैतापूर खाडी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक एक, जैतापूर खाडी ही
काजवी या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? उत्तर कोकणात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, उत्तर कोकणामध्ये 5 जिल्हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? दक्षिण कोकणात एकूण किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? ग्रामपंचायत अनुदान कोण घोषित करतो? तर ऑप्शन क्रमांक 1, पंचायत समिती ही ग्रामपंचायत अनुदान घोषित करते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? गायखुरी डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भंडारा या ठिकाणी गायखुरी डोंगर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा असे नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सेतुरमाळ कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सेतुरमाळ हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, देवेंद्र झांझरिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? देवेंद्र झांझरिया कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, देवेंद्र झांझरिया हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, CBIचे अध्यक्ष कोण आहेत? CBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, सुबोध जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, SCBचे अध्यक्ष कोण आहेत? ACBचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, रजनीश शेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन केव्हा झाले? तर ऑप्शन क्रमांक 2, 21 मे 2021 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. खालीलपैकी सजातीय स्वर नसलेला पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, ई ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2, आपल्या तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3, संयुक्त स्वर असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1, विशेषण असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला डॅशेस असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, क्रियापद असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सलाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सलाते हे द्वितीय विभक्तीचे प्रत्यय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2, वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची? तर ऑप्शन क्रमांक 1, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेले पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, गोलपीठा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
गोलपिटा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपिटा या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. डॅश डॅश नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वैतरणा व सावित्री या नद्यांच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्याद्री पर्वत कंकणाकृती झालेली आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? काळे लोहा खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा या राज्यामध्ये काळे लोहा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? शिवाजी सागर जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कोयना या जलाशयास शिवाजी सागराचे जलाशय म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती तापी या नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 दुधना ही तापी नदीची उपनदी नाही. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे? सूर्यफूल ही डॅश डॅश वनस्पती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विबीजपत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी अप्सरा या नावाने ओळखली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा येथे महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? भूमध्य सागर व अंटार्क्टिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीवर श्रीनगर हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अडाण धरण हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तो कावळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 पुढील वाक्यातील काळ ओळखा. पुढील वाक्यातील काळ ओळखा. मनीषा नेहमी माझ्या घरी येते. तर ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 साताऱ्याचा राजा प्रतापसिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणाला पाठवले होते? साताऱ्याचा राजा प्रतापसिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठवले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मुंबईचे अनाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जात असे? मुंबईचे अनाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकरशेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. गुरु शिखर हे
डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीगंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत? महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आयात निर्यात पद्धती ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सप्टेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 इचलकरंजी हे शहर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसले आहे? इचलकरंजी हे शहर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 डॅश डॅश ही नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते? डॅश डॅश ही नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते? तर ऑप्शन क्रमांक 2 नीरा नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गुगल राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? गुगल राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धारणी अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सी राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते? भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एकेरी व एकात्म न्यायपालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबलचा बंगाली अनुवाद केला? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबल बंगाली अनुवाद केला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलियम वार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या? सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्तनीय, ऑप्शन क्रमांक 2 वर्गीय, ऑप्शन क्रमांक 3 कृतिशील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबा या फळाची जात आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा रांगा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जाईबाई चौधरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दारिद्र्याची बहु आयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली? दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी
समितीने परिचित केली, तर ऑप्शन क्रमांक 2 तेंडुलकर समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पारस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा. महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबईच्या पश्चिमेला मुंबई हाय स्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी नागपूर करार 1953 वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी ओळखा. खालीलपैकी नागपूर करार 1953 वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव देशमुख व गोपाळराव खेडकर. ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब हिरे. ऑप्शन क्रमांक 3 देवसिंग चव्हाण व लक्ष्मणराव भाटकर. ऑप्शन 3 धनंजयराव गाडगीळ व दावी गोखले. तर ऑप्शन क्रमांक 4 धनंजयराव गाडगीळ व दावी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 किशन फागोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चूक मेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले? चूकमेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 कोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते? आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 शिलकीचे अंदाजपत्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे त्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 टीटीकाका हे जगातील सर्वोच्च डॅशच्या देशामध्ये वसले आहे? टीटीकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पेरू आणि बोलिव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो? डॅश डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला? भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 कुल्टी येथे सुरू करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2
20 ऑक्टोबर सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 10 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारत स्थायी प्रतिनिधी कोण बनवले आहे? नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रुचिरा कंबोज हे आपले करेक्ट आन्सर होईल.